मी रोहन. मुंबईत नुकताच जॉब लागलेला. राहण्यासाठी एका जुन्या ओळखीच्या घरात वरची खोली मिळाली आहे आणि माझ्या जेवणाची जबाबदारी खालच्या खोलीतील भाभीकडे होती. पहिल्यांदा त्यांना पाहिलं तेव्हा त्या टेरेसवर कपडे वाळत घालत होत्या. गडद निळ्या रंगाचा सूट आणि केस वाऱ्याने उडत होते. मला पाहताच त्यांनी गोड हसून विचारलं, तू रोहन ना? तुझं जेवण आजपासून माझ्याकडेच. त्या क्षणी मला असं वाटलं जणू या मोठ्या शहरात कोणीतरी आपलं आहे. पावसाचा क्षण आणि सरावाचा प्रसंग. एका संध्याकाळी ऑफिसमधून परतताना मी छत्री नसल्याने पूर्ण भिजून आलो. दार उघडताच भाभी धावत आल्या. त्यांनी टॉवेल दिला आणि माझ्यासमोर कपात गरम चहा ओतला. माझा हात थरथरत होता. हे पाहून भाभींनी पटकन त्यांचा हात पुढे करून माझ्या हातावर हळूच ठेवला. अगदी गार झाला आहे, त्या हळूच म्हणाल्या. त्यांच्या हाताचा तो हळुवार आणि काळजी वाहू स्पर्श मला आतून कुठेतरी शांत करून गेला. त्या क्षणी असं वाटलं वेळच थांबून जावा. नंतर ऑफिसच्या मोठ्या प्रेझेंटेशनसाठी माझ्यासोबत आरशासमोर उभ्या राहून सराव करायला लागल्या. त्यांनी माझे दोन्ही खांदे हलकेच पकडले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवते रोहन. त्या शब्दांनी मला जणू ऊर्जा मिळाली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात बघताना माझं मन नकळत थांबलं होतं. माझा वाढदिवस मी विसरलो होतो. रात्री परतल्यावर खोलीत केक आणि हॅपी बर्थडे म्हणत उभ्या असलेल्या भाभींना पाहून आनंद झाला. त्यांनी माझ्या तोंडात केकचा तुकडा ठेवला. त्यांचा हात माझ्या ओठांना हलकेच लागला. क्षणभर मी फक्त त्यांना पाहत होतो. त्यांच्या हसण्यामुळे खोलीत एक गोड सुगंध भरल्यासारखं वाटलं. एका रात्री वीज गेली तेव्हा आम्ही छतावर गेलो. चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला होता. त्यांनी माझ्याकडे बघून हळू आवाजात विचारलं, रोहन, तुला कधी असं वाटतं का की एखादी व्यक्ती अगदी जवळची आहे, जणू आपण तिला अनेक वर्षापासून ओळखतो, जरी नातं नावाचं काही नसलं तरी? मी त्याच्या डोळ्यात पाहत राहिलो आणि हळूच म्हटलं, मला वाटतंय. मला पण. त्या म्हणाल्या. त्या क्षणी आमच्यामध्ये फक्त शांतता आणि एक अदृश्य आकर्षण होतं. एके रात्री टेरेसवर मी आणि भाभी होतो. मी डेअरिंग करून भाभीला बोलवले की मला तुला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे. भाभी माझ्यावर रागवली आणि म्हणाली की मी विचार केला नव्हता की तू एवढी डेअरिंग करशील, आणि भाभी रागाने निघून गेली. मी रात्रभर झोपलो नाही. त्या टेन्शनने दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला निघत असताना भाभी डब्बा द्यायला आली. मी डबा घेऊन निघणार तेवढ्यात ती म्हणाली की मुलगा शाळेत गेला की कॉल करते, मग घरी ये. मी मनामध्ये खूप खुश झालो आणि तिच्या कॉल आल्यावर ऑफिसवरून घरी आलो. भाभीचा मूड पाहून मी वेडाच झालो. भाभीचे व्यक्तिमत्व एवढे मोठे होते की माझ्या हातात मावेनात. मग मी भाभीला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. भाभी म्हणते की रोहन, असा अनुभव मला कोणीच दिला नाही. मला असा अनुभव रोज हवा. 10 मिनिटे नंतर माझा रंग भाभीच्या रंगात मिसळला. भाभी मला सोडत नव्हती. शेवटी मी थकलो आणि बोललो की आज बस झाला, आणि मी वरच्या रूममध्ये गेलो. त्या रात्रीनंतर रोहनला भाभीच्या जवळ असण्याची सवय झाली होती. त्याचे डोळे नकळत तिला शोधायचे. पण एका संध्याकाळी त्यांची ही गोड भावना एका मोठ्या धक्क्याने हादरली. जेवण करताना भाभीच्या मुलीने निरागसपणे सांगितलं, रोहन मामा म्हणतीये का आई आता लवकर मुंबई सोडून जाणार आहेत. रोहनच्या हातातला घास म्हणाला. त्याने भाभीकडे पाहिलं. भाभीचा चेहरा गोंधळलेला आणि दुःखी दिसत होता. रोहन, मी तुला सांगणार होते, त्या म्हणाल्या, पण ही माझी निवड नाही. आम्ही इथे सुरक्षित नाही आहोत. माझ्या नवऱ्याने, भाभीचा नवरा, एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि तो फरार आहे. आम्ही फक्त पोलिसांपासून लपून राहण्यासाठी रोज नवीन ठिकाणी जावे लागते. रोहनला मोठा धक्का बसला. त्याचे भावनिक आकर्षण आता एका गंभीर संकटात बदलले होते. अंतिम निर्णय
प्रेम आणि सुरक्षितता. रोहनने एक क्षण विचार केला. तो त्यांना एकटा जाऊ देऊ शकत नव्हता. मी तुम्हाला सोडून जाणार नाही भाभी, रोहन ठामपणे म्हणाला. माझं नातं तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या सुरक्षिततेशी आहे. तुम्ही एकट्या कुठेही जाणार नाही. मी धोका पत्करेल. भाभीने कृतज्ञतेच्या मिश्रणाने रोहनकडे पाहिले. त्यांना माहित होतं की रोहन आता त्यांच्यासाठी जीवनातील सर्वात मोठा आधार बनला आहे. त्यांनी त्याला त्याच्या पुढील लपून राहण्यासाठी ठिकाणीची माहिती दिली. रोहनने त्यांना सुरक्षित पोहोचवण्याचा आणि नंतर भाभीच्या नवऱ्याला पोलिसाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे रोहनने त्यांना त्या गुप्त ठिकाणी सुरक्षित पोहोचवले. निरोप घेताना भाभीने त्याला घट्टी मिट्टी मारली. हा स्पर्श कृतज्ञता, काळजी आणि प्रेम या तिन्ही भावना करणारा होता. भाभी आणि त्यांची मुलगी आता निर्भयपणे त्यांच्या नवीन शांत ठिकाणी राहू लागल्या. रोहन दर महिन्याला त्यांना भेटायला जाऊ लागला. त्यांच्या आणि भाभीचे नाते शारीरिक आकर्षण किंवा सामाजिक बंधनात अडकले नसले तरी ते परस्पर आदर, काळजी आणि एका सुंदर पवित्र रोमॅन्टिक भावनेच्या मजबूत बंधनात कायमचे जोडले गेले होते. ज्या शहरात तो एकटा आला होता, आता त्या शहराने त्याला एक असं नातं दिलं होतं की जे नवऱ्या बायकोच्या नावापेक्षा मनाची शांतता आणि गोड आधार देणारं होतं. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. Jesus.